बाप रे बाप, तुम्ही बघून घ्या केवढं मोठा वॉटर पार्क आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते अजिबात म्हणजे अजिबात राहवत नव्हतं. पण आम्हाला ना म्हणजे पहिले ॲडव्हेंचर करायचे होते, त्यानंतर वॉटर पार्कला जायचं होतं. पण त्या साईडला जाताना, ॲडव्हेंचरच्या साईडला जाताना वॉटर पार्क दिसतं, तर ते पोरांचं तर सोडा, पण मी स्वतःला आवरू शकत नव्हते. तुम्हाला ते लास्ट व्हिडिओमध्ये सांगितले ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये. आता ह्याचे 3 पार्ट होणार आहे. अजून एक पार्ट आहे, तो असणार आहे बुलक राईड, ट्रॅक्टर राईड वगैरे, तो असणार आहे शेवटचा. आणि मॅजिक शोचा, तर तो थोडासा मोठा होईल, तर प्लीज तो पण पूर्ण बघा. म्हणजे मी 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे हा व्हिडिओ. एक पार्ट अपलोड झालेला आहे, हा दुसरा पार्ट आहे, आणि तिसरा पार्ट उद्या वगैरे अपलोड करेन. तर आता सध्या आम्ही चाललो आहे झुलत्या पुलाकडे. तिथं रोपवे आहे, त्यानंतर सायकलिंग जे आहे, त्यानंतर बाकीचे थोडे 2-4 ॲडव्हेंचर आहे. पण तुम्हाला सांगते आम्ही कन्फ्यूज झालो होतो, हे करू का ते करू. म्हणजे ॲडव्हेंचर करायचं, जेवण करायचं, कारण जेवण पण लगेच 1 वाजता चालू होणार होतं. तर त्याला ना म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत रस्ता होता. मी वरती चढले आणि काही लेडीज वगैरे मधनंच रिटर्न येत होते. मी म्हटलं तर काय झालं, इकडनंच यायचा रस्ता आहे का? तर हो म्हणले इकडनंच यायचा रस्ता आहे. म्हटलं असं कसं होऊ शकते, इथून सुरुवात केली की डायरेक्ट एंडिंगला आपल्याला तिकडनंच निघायचं असतं. तर घाबरत होते ॲक्च्युली, त्यामुळे ते अर्ध्यातूनच रिटर्न येत होते. तर थोडीशी मी पण घाबरले बरं का. मी पण इतकी काही म्हणजे हे नाही आहे, काय म्हणते त्याला, आता जाऊ द्या, मला शब्द येत नाही, मला पण भीती वाटते. तर मी विचारलं त्यांना, का बरं म्हटलं इकडनं रिटर्न जाते? ते म्हटलं काय नाही, इथूनच रस्ता आहे. नंतर त्या ताई एक म्हणाले, अहो खूप पूल ना ते हलतोय आणि आम्हाला भीती वाटते. तर तुम्ही म्हणजे मी उंचीवरती गेले ना, तर तिथनं देखावा बघून घ्या, किती सुंदर आहे. झाडं मस्त, इतकं भारी वाटत होतं ना. काही बिंदास जात होते. आता माझ्या मिस्टरांना, ओमाच्या पप्पांना मी काही नेलं नव्हतं सोबत, नाही तर ते पळत एंडिंगपर्यंत, ते अजिबात घाबरत नाहीत. तर थोडे म्हणजे 6-6, 7-7 जण तिथनं जायचे होते. जास्त वेट नाही पाहिजे त्याच्यावरती, थोडे जायचं आपण. तर वरून हे अशा साईडला पूल बांधलेला आहे अशा प्रकारचा, आणि सेफ्टी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे टेन्शन नाही आहे काही अजिबात. तर त्यानंतर मग आम्ही पूल वगैरे क्रॉस केला मी, आणि त्यानंतर आम्ही बसलो रोपवेमध्ये. तर रोपवेमध्ये मी इतकी घाबरली पहिल्यांदा, तुम्हाला सांगते. सुरुवातीला घाबरले, पण नंतर काही नाही वाटलं, आणि पटकन सोडलं त्यांनी तिथपर्यंत. बघा तिथे हे करायचं आहे. आणि त्यानंतर बाजूला सायकलिंगसुद्धा होती, पण मला सायकलिंगची भीती वाटत होती. आणि 18+ म्हणजे पोरांना करू देत नव्हते, 18+ होतं ते, तर त्याच्यामुळे पोरांना काही सायकलिंग करू देत नव्हते. मग त्यानंतर परत मी तिथे थांबले, आणि मग माझ्या फ्रेंड्सचे व्हिडिओ वगैरे घ्यायला लागले, कारण प्रत्येकजण येत होतं तिकडनं. तर व्हिडिओ घ्यायचं, तर तेव्हा पण तिथनं वॉटर पार्क पूर्ण दिसत होतं. आणि ह्या साईडला असं हे होतं, सायकलिंग वगैरे होते. तर इथे बघून घ्या, ह्या साईडला सायकलिंग आहे, ह्या साईडला रोपवे आहे. तर असे, आणि खाली थोडेसे ॲडव्हेंचर 2-3 गेम आहे, ते नाही का काहीतरी क्रॉस करायचं असतं, असं रस्सीवरून वगैरे चालायचं किंवा ते तर आम्ही ॲडव्हेंचर केलंच नाही. हे 1-2 ॲडव्हेंचर केले, आणि त्यानंतर लगेच मग तुम्हाला सांगते जेवणाचा टायमिंग झाला. आम्ही आधी जेवण करून घेतलं, त्यानंतर वॉटर पार्कमध्ये गेलो. तर जेवण 1 वाजता चालू झालं होतं. 1 ते 3 पर्यंत जेवण असतं. आपल्या हातावरती जे पट्टी बांधतात त्यांनी स्कॅन करून घेतात, त्यामध्ये तुम्हाला नाश्ता, पाण्याची वॉटर बॉटल, त्यानंतर जेवण, त्यानंतर अजून राईड्स वगैरे, हे सगळं एक वेळा भेटून जातं. तर हे बघा, ही आहे सायकलिंग. अशा प्रकारे सायकलिंगला यायचं आहे. एकदम भारी मस्त वाटतं, आणि खूप सुंदर असं एन्जॉय तुम्हाला सांगू का, इतक्या जणांनी आम्हाला विचारलं ना तिकडे गेल्यानंतर, जाऊन आल्यानंतर खूप जणांनी विचारलं कुठे गेला होतात. म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काही प्रॉब्लेम. फक्त एक प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, तो म्हणजे की आम्ही ज्या गाडीमध्ये गेलो होतो बसमध्ये, तर तिथे फक्त तिथलं त्याच्यामध्ये गाणी लागली नव्हती. तेवढा आमचा गाडीमध्ये जो एन्जॉय करायचा होता ना, तो राहून गेला. बाकी आम्ही मोबाईलवरून गाणे वगैरे लावून रील्स बनवल्या. तर फायनली आता पोरं निघालेली आहेत वॉटर पार्कला जाण्यासाठी, त्यांना सोडायला चाललो आहे आम्ही. आम्ही नंतर साईडला बसून राहिलो. म्हटलं चला, पोरांना एखादा तास 1 तास राहिला होता. ते म्हणले 1 वाजता बंद करणार आहेत हे वॉटर पार्क, आणि त्यानंतर जेवणाला जायचं आहे. मग आम्ही पोरांना नेलं, त्यांना चेंजिंग वगैरे करून दिली, आणि त्यांना म्हटलं की तुम्ही खेळा, आम्ही येतो नंतर.
पोरांना घेऊन गेलो, चपला वगैरे काढायचे आहे, नंतर आतमध्ये चेंजिंग रूम्स वगैरे आहेत मस्त. तर अशा प्रकारची इथनं एंट्री आहे. खरंच तुम्ही जर जवळपास कुठं असेल ना नक्की एकदा जाऊन बघा. मला तर वॉटर पार्कपेक्षा, मी दरवर्षी वॉटर पार्कला सुद्धा जात असते बरं का. जसं की आपल्या इथं पुण्यामध्ये भरपूर वॉटर पार्क आहे, डायमंड वॉटर पार्क आहे, कृष्णाई वॉटर पार्क आहे, ते मोठे मोठे आहे ना, तिथं नाही गेले. डायमंडला, कृष्णाईला, सँटोसाला वगैरे जाऊन आलेले आहे मी. तर हे पुण्यामधलेच वॉटर पार्क आहे, म्हणजे 2-2, 3-3 वेळा जाणं झालेलं आहे माझं इथं. आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही जातोच, म्हणजे वर्षातून 2 वेळा तरी बाहेर थोडंसं असं बीचवर म्हणा किंवा वॉटर पार्कला म्हणा अशा ठिकाणी जातोच. तर इथं आलो, पोरांना खेळायला दिलं. आवरत नव्हतं खरंच सांगते, परत पोरांना खेळायला दिलं. चेंज वगैरे करून घेतलं पोरांनी. त्यांना म्हटलं चला तुम्ही खेळा आता, आणि त्यांचे व्हिडिओ वगैरे घेतले. छोटा स्विमिंग पूल, मोठा, आणि पाणी काही जास्त नाही आहे तुम्हाला सांगते, कमरे एवढं पाणी. आता ओमा बघा पाण्यात उतरतोय, तर त्याच्या कमरे एवढंच पाणी आहे, जास्त नाही आहे. बघून घ्या तुम्ही, कारण की पोरांची पण भीती नाही. मनसोक्त खेळली पुढं. माझा मुलगा आणि मैत्रिणीचा मुलगा, तो तर त्यांनी तर इतकं एन्जॉय केलं, इतकं म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते पाण्यातून निघालेच नाही, आवरतच नव्हते अजिबात. जेवायला तर कसं बसं ओढून आणलं त्यांना, अजिबात म्हणजे अजिबातच ऐकत नव्हते. आणि स्लायडिंग पण आहे ना, ते भारी आहेत, म्हणजे भीती वाटत होती पण स्लाईड करायला एकदम मजा येत होती. स्लायडिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आता इथं पोरांना सोडलं, त्यांना म्हटलं थोड्या वेळ खेळा, आता जेवण्याचा टायमिंग झालेला आहे. तर आत्ता आलोय आपण जेवणाकडे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, 700 रुपयामध्ये जर तुमचा मोठा ग्रुप असेल, 700 रुपयामध्ये तुम्हाला जेवण, नाश्ता, सकाळचा नाश्ता, चहा, कॉफी, त्यानंतर वेलकम ड्रिंक, त्यानंतर संध्याकाळचा नाश्ता, असं सगळं मिळतं. आणि वॉटर पार्कसुद्धा, म्हणजे टेन्शनच नाही. दिवस सकाळी 10 वाजता तुम्ही आत शिरलात की डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजताच एन्जॉय करून मस्त बाहेर पडायचं. आमरस, पुरणपोळी, मासवडी, त्यानंतर कढी, खीर, डाळ, राईस, सगळं ऑल होतं जेवणासाठी, म्हणजे पूर्ण. त्यानंतर कोशिंबीर, मठ्ठा, चपाती, भाकरी, बेसन, पिठलं, पिठलं, ठेचा, सगळं जेवणाचं पण एकदम गावरान, तूप वगैरे सर्व. तर फायनली मी आलेले आहे जेवायला. मला खूप आवडतं असं, म्हणजे जे गावाकडचं साधं जेवण असतं ना, खूप आवडतं. त्यामुळे मी मिसळपाव आहे ना जास्त खाल्लेच नव्हते सकाळी, कमीच खाल्ली होती थोडीशीच. म्हणजे मला माहिती आहे की मी इथं ह्या आधी येऊन गेले ना, त्यामुळे मला माहिती आहे की जेवण खूप छान आहे. त्यामुळे हुरडा पार्टी पण इथं मस्त असते बरं का. त्यावेळी आम्ही जेव्हा आलो होतो ती हुरडा पार्टीची वेळ होती, म्हणजे त्यावेळेला आय थिंक डिसेंबर जानेवारी टायमिंग होता, आणि त्यावेळेला हुरडा वगैरे आलेला असतो. तर तेव्हा हुरडा पार्टी होती, तेव्हा वाटपाक झालेलं नव्हतं. आता त्याला झालं आय थिंक एक 3 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, तेव्हा आम्ही इथे आलेलो. तर बाकीचे आहेत ना माझ्या मैत्रिणी, त्यांनी मिसळपाव खूप खाल्ली होती पोट भरून, त्याच्यामुळे त्यांना काही भूक नव्हती. त्या म्हणल्या आता काही आम्हाला भूक नाही आहे, आणि मी फक्त 2 पाव खाल्ले होते, त्याच्यावरती जास्त खाल्ले नाही, म्हणून मी जेवणाचं ताट अगदी भरून घेतलेलं. आणि ओमा पण आला, त्याला म्हटलं चल बाळा जेवण करून घे, कारण जेवण केलं की मग खेळायला मोकळा. पण कसं असतं, पाण्यामध्ये खेळले असते ना ह्या, तर भूका लागल्या असत्या. आता बसूनच होत्या, फक्त फिरल्या, त्याच्यामुळे भूका काही लागल्या नाहीत. आणि नंतर तुम्हाला सांगते, आम्ही पाण्यातून खेळलो, बाहेर निघालो ना, इतक्या भूका लागल्या होत्या, खूप भूका लागल्या होत्या. तर मला थोडंसं नॉर्मल स्विमिंग येतं बरं का, इतकं प्रॉपर स्विमिंग येत नाही, नॉर्मल मी स्विमिंग करू शकते. म्हणजे आमच्या गावाकडं आईकडे नदी होती ना, तर आम्ही जायचो नदीवरती आंघोळ वगैरे करायला. आता आमचं बालपण खूप छान होतं, मस्त होतं एकदम. थोडंसं त्रासदायक होतं पण मस्त होतं, भारी होतं. ते काय असतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये असो. तर मी ना ताट पूर्ण भरून घेतलं तुम्हाला सांगते, आणि थोडं पुरणपोळी वगैरे सगळं थोडं घेतलं, शिरा बिरा मस्त, पिठलं वगैरे, ठेचा आणि मठ्ठा तर इतका भारी होता ना, पूर्ण 5-6 ग्लास तरी पिली असणार आहे. त्यानंतर फायनली ज्या गोष्टीची वेळ वाट बघत होते ती वेळ आलेली आहे. मी आले वॉटर पार्कमध्ये. इतकं भारी वाटत होतं ना, म्हणलं किती दिवस, म्हणजे मला आवडतं खेळायला असं पाण्यामध्ये वगैरे. कमी पाणी बघून घ्या तुम्ही, पाणी काही जास्त नाही आहे. आणि माझी छोटी आहे ना बहिणीची मुलगी, ती तर इतकी खेळत होती ना त्याच्या पाण्यामध्ये, खूप खेळत होती. तर हा आहे माझा छोटासा स्विमिंग पूलचा म्हणजे स्विम करण्याचा व्हिडिओ. इथं मी नॉर्मल स्विमिंग, मला जास्त स्विमिंग येत नाही. हो, माझे पप्पा प्रॉपर स्विमिंग करतात, मला जास्त स्विमिंग येत नाही नॉर्मल. तरी मी थोडंफार पोहू शकते, म्हणजे
स्वतः म्हणजे थोडंफार पोहते, प्रॅक्टिस नाही आहे. आता नदीकडे चांगली पोहायची, आता एवढ्यात म्हणजे सवय सुटली त्यामुळे नाही. आणि आता आलोय स्लायडिंगवरती. स्लायडिंग पण खूप भारी आहे, एकदम मस्त, म्हणजे एकदम मस्त. तर हा व्हिडिओ बघून तुम्हालाही सुद्धा वाटेल की खरंच इथं जावं, कारण की आम्ही जे स्टेटस ठेवले ना, प्रत्येकाला वाटत होतं की अरे कुठे गेल्या होत्या, आम्हाला पण जायचं आहे, मस्त आहे का, असं आहे का, तसं आहे का. आणि बऱ्याच जणी आता तिथं जाऊन येणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शेवटचा पार्ट